रामायण काळात भगवान राम आणि रावण यांच्यात भयंकर युद्ध चालू असताना लक्ष्मण मेघनाथाच्या बाणाने बेशुद्ध झाला तेव्हा सुषेण वैद्य यांनी हिमालय पर्वतावर असलेली संजीवनी वनौषधी देण्याचा सल्ला दिला होता. हनुमानास या कामासाठी पाठवले होते कारण तो उडू शकत होता. हिमालयात पोहोचल्यानंतर हनुमानास संजीवनी वनस्पती ओळखताच आली नाही, म्हणून त्यांनी संपूर्ण संजीवनी वनौषधीचा पर्वतच आपल्या हातावर उचलून आणला होता. असाच काहीसा प्रसंग सोलापूर लोकसभा मतदारसंघात घडून आला आहे. रामायणात लक्ष्मण बेशुद्ध पडला होता, तर सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराने टाकलेल्या राजकीय डावपेचात भाजपचा उमेदवार राम बेशुद्ध पडलेला आहे. राजकीय युद्धात खुद्द रामच बेशुद्धावस्थेत पडल्याने भल्याभल्यांची धांदल उडाली होती. जो तो आपापल्या परीने रामाला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होते. त्यातच भर म्हणून की काय, मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन भाजपच्या नेतृत्वाला धडा शिकवण्याच्या मानसिकतेत असलेल्या योद्ध्यांनी मंगळवेढा पंढरपूर मतदारसंघात रामला नुसते नाकीनऊ आणले होते. इतकेच काय, तर मोहोळच्या सरंजामदाराने आपला गनिमी कावा करत अख्खा बुरुज टोकरल्याची कुणकुण कानावर पडत होती. त्यामुळे मोहोळ देखील आपल्या हातून जाणार की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. लोकसभेत रणनीती आखणारे रामाचे अष्टप्रधान शांतीसागरात गोंधळून गेल्याचे चित्र पाहावयास मिळाले. हे कमी होते म्हणून की काय, दक्षिण सोलापूर आणि शहर मध्य आपल्याला चटका देऊन जाणार अशी भीती निर्माण झाली होती. थोडक्यात काय, तर आपला या युद्धात पराभव पत्करावा लागणार अशी शंका मनात येऊ लागली होती. त्याचवेळी रामाला भुरळ येऊन तो बेशुद्ध अवस्थेत पडणार ही गोष्ट लक्षात येताच नागपुरातून वैद्य सुषेण अर्थात देवेंद्र फडणवीस यांनी रामला बेशुद्ध अवस्थेतून बाहेर काढण्याचा उपाय शोधायला सुरुवात केली. काय तोड असेल असा विचार करत असतानाच हिमालय पर्वतावर असलेली संजीवनी वनौषधीची आठवण झाली. मग प्रश्न उरतो तो हा की हिमालयातून वनौषधी आणायची कोणी? तेव्हा वैद्यराज फडणवीस यांनी आपल्या खास मर्जीतले हिमालयाचे अर्थात सोलापूरच्या राजकारणातील तरबेज राजकारणी आणि रामाचे संकटमोचक आमदार विजयकुमार देशमुख यांची निवड केली. मग काय, वैद्यराज फडणवीस यांनी लागलीच ठरवल्याप्रमाणे दक्षिण सोलापूर शहर मध्यमध्ये लक्ष घालण्याचे देखील आदेश दिले. देशमुखांना लागेल तितकी रसद देखील पुरवण्याचे आदेश रामाच्या अष्टप्रधानांस देण्यात आले. नागपूरचे आदेश येतात संकटमोचक आमदार विजयकुमार देशमुख यांनी देखील आपल्या खास शिलेदारांना सोबत घेऊन आदेशाप्रमाणे राजकीय डाव टाकण्यास सुरुवात केली. प्रथम दक्षिण सोलापूर तालुक्यातील धनगर समाज, लिंगायत समाजातील प्रमुखांच्या गाठी भेटी घेतल्या. शिवाय शहरी भागात असलेल्या भाजपच्या नगरसेवकांची नाराजी काढून त्यांना जोमाने प्रचारात उतरण्यास भाग पाडले. इतकेच काय, तर सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील लोधी मोची समाजाच्या नेत्यांशी गुप्त बैठका घेतल्या. रामाच्या मंदिराची वाट चुकलेल्या भक्तांना भजन कीर्तनाच्या भक्तिरसात गुंतवून ठेवण्यासाठीची तजबीज चोख झाली पाहिजे असे आदेश देशमुखांनी आपल्या सहकार्याने दिले. याशिवाय महायुतीतील घटक पक्षाचे काही नेते भाजपच्या प्रचार यंत्रणेवर अर्थात अष्टप्रधान मंडळींवर प्रचंड नाराज होते. अशा नेत्यांची देखील नाराजी दूर करण्यात संकटमोचन आमदार विजयकुमार देशमुख यशस्वी झाले. शिवाय महायुतीतील नेत्यांना झोकून प्रचारात उतरण्यास भाग पाडले. महाविकास आघाडीतील काही नेते काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर नाराज होते. याचा फायदा घेत स्वकीयांची मनमर्जी सांभाळत आमदार देशमुख यांनी आपल्या राजकीय खेळीतून महाविकास आघाडीतील काही स्थानिक नेत्यांना आपलेसे करण्यात यशस्वी झाले. इतकेच काय, तर अशा नेत्यांची गुप्त बैठका घेऊन त्यांना देखील प्रचारात काँग्रेसच्या बाजूने हालचाल न करण्यास भाग पाडले. अशा संजीवनीने रामाला शुद्ध येणे साहजिकच आहे. पण प्रश्न उरतो हा की सोलापूर लोकसभा मतदारसंघाची पकड असलेले आमदार विजयकुमार देशमुख यांच्याकडे सुरुवातीपासूनची जबाबदारी का देण्यात आली नाही असेही समजतं. पक्षाचे वरिष्ठ नेते आमदार देशमुख यांच्याकडे प्रचाराची जबाबदारी देण्यास तयार होते, तर मग देशमुखांनी ती का घेतली नाही? प्रश्न उरतो तो हा की देशमुखच उमेदवाराच्या निवडीवर नाराज होते का? राम सातपुते देशमुखांना नको होते का? इतक्या साऱ्या प्रश्नांची उत्तरे देण्यास भाजपचे वरिष्ठ नेते अनुत्तरित असतील तरी देखील आमदार विजयकुमार देशमुख यांनी आपल्या जादुई कामगिरीने रामाला शुद्धीवर आणण्यात यशस्वी झाले की नाही हे येणाऱ्या 4 जूनला स्पष्ट होणार हे मात्र नक्की.